लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका. जल्लोषामध्ये महाराष्ट्रात जयंती सुरू आहे आणि मोठ्या ताकदीने महाराष्ट्र आतापासून देश आतापासून रस्त्यावर उतरलाय. या जयंती निमित्त एवढंच आवाहन करतो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो माणूस म्हणून जगण्याचा दर्जा दिला, नवा जन्म दिला, त्या निमित्ताने बाबासाहेबांचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही. आज जर बघितलं तर आम्हाला सांगितलं जातं, जयंती नाचून नाही वाचून करा. आम्हाला कोणत्याच बाईच्या लालनी सांगायची गरज नाही. जयंती वाचून करायची का नाचून करायची हे बाबासाहेबांच्या लेकरांना सगळं कळतं. हे सुद्धा आव्हान या माध्यमातून करतोय. म्हणून जोरात जयंती साजरी होते, सगळीकडे सामाजिक भान ठेवून जयंती साजरी होतीये. फक्त बऱ्याच गोष्टीमध्ये बाबासाहेबांना आता डिवचण्याचा प्रयत्न सुरू झालाय. आता माईक माझ्या हातात आलाय, मला म्हणजे माईकचा वेळ झालाय. आता माईक माझ्या हातात आल्या वेळ झाला काय नाही झाला काय, माईक माझ्या हातात आलाय. त्याच्यामुळे एवढंच आवाहन करतो की बाबासाहेबाला डिवचण्याचा प्रयत्न या देशात अनेक जण करतायत. परवा दिवशी पुण्याच्या एका म्हाताऱ्याने पोस्ट टाकली, एमपी मध्ये बसून एक टकला बोलतोय. या सगळ्यांना आपण चॅलेंज करतोय की तात्काळ या सगळे धेर बंद करा, अन्यथा भीम सैनिक त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. नाशिकच्या सर्व भीम सैनिकांना मी जय भीम करतो आणि जयंतीच्या शुभेच्छा देतो. अनेक जण म्हणतात हे राष्ट्र होईल, ते राष्ट्र होईल. हे संविधान राष्ट्र आहे, बाबासाहेबांचं राष्ट्र आहे, हे ठाणकावून आज या जयंती निमित्त सांगायला सुरुवात करा. एवढंच असणार आव्हान करतो. अनिल भाऊ सोनवणे यांच्या नावाने सुद्धा टाळ्या वाजवा. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी ही जयंती आयोजित केली. माझा दौरा होता म्हणून मी इथं अभिवादन करायला आलो. जय भीम. सगळे वर हात करून घोषणा द्या. जय भीम, जय भीम.